नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वपित्रीला सुरुवात झाली आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये भाजी बनवली जाते। म्हणजे 5 प्रकारची भाजी बनवली जाते। खास नैवेद्यासाठी आपण पितृपक्षामध्ये भाजी बनवली जाते आणि जी भाज्या आपण घेतो त्या खास अशा ठरलेल्या भाज्या आहेत। म्हणजे 5 प्रकारच्या ह्या फिक्स भाज्या आहेत। ती भाजी आपण पंचपक्वान्नाची बनवली जाते। तर आमच्या वाढवण पद्धतीने ज्या भाज्या घेतो म्हणजे आम्ही ठराविक भाज्या घेतो त्याच भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम मी काय भाजी घेतली आहे ती दाखवते तुम्हाला। तर मी भेंडा घेतला आहे, हा बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर गवार ही सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे। डांगर हा सुद्धा ह्याची सालं काढली त्यानंतर बारीक असा तुकडे कट करून घेतलेले आहे। कारलं हे सुद्धा बारीक आपण कट करून घेतले। त्यानंतर फरसबी सुद्धा बारीक कट करून घेतली आहे। आता ह्या सर्व भाज्या मी सर्वप्रथम धुवून घेतल्या आणि त्यानंतर कट करून घेतलेल्या आहेत। आता तसं बघितलं ना तर आम्ही ह्या सगळ्यात महत्त्वाच्या ह्या 4 भाज्या म्हणजे भेंडा, गवार, डांगर आणि कारलं ह्या 4 भाज्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या भाज्या आहेत की पितृपक्षामध्ये दाखवल्या जातात। आणि फरसबी घेतली आहे। अगर तुमच्याकडे फरसबी नसेल किंवा तुम्ही फरसबी वापरत नसतील तर तुम्ही कुठलीही दुसरी भाजी वापरू शकता। पण 5 प्रकारची ही मिक्स भाजी खास ही पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी दाखवली जाते। आणि काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा की 5 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या बनवतात। म्हणजे सेपरेट अशी एक भेंड्याची भाजी, गवारीची भाजी किंवा डांगराची वेगळी अशा वेगवेगळ्या अशा 5 प्रकारच्या भाज्या बनवतात। पण आमच्याकडे ही मिक्स भाजी बनवली जाते। ती मी तुम्हाला आज कशी बनवायची ते दाखवणार। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। भाजी करण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। भाजीला तेल जास्त काही लागत नाही कारण ही भाजी आहे ना आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। आणि तेल चांगलं मस्त असं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर फोडणीला द्यायची आपल्याला एक पाव चमचा राई, एक छोटा टेबलस्पून जिरं, त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। जवळजवळ ह्या 6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्यात त्या घालूया। कढीपत्ता 5 ते 6 पानं मिक्स करून घेऊया। मी लसणाच्या पाकळ्या आहेत ना ह्या ठेचून घेतलेल्या आहेत। अगर तुम्ही जर का नैवेद्याला लसूण वापरत नसतील तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल। थोडासा परतून घ्यायचा। लसणाच्या पाकळ्या आहेत ना थोड्याशा अशा लालसर करायच्या जेणेकरून त्याचा सुवास आहे ना भाजीला खूप छान येतो। त्यानंतर एक मोठी मिरची घेतली ती बारीक अशी कट करून घेतली घालूया। लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्यांनी परतवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा लालसर करून घेतलेल्या आहेत। आता ह्यामध्ये एक मोठा कांदा घेतलाय आणि तो बारीक असा कट करून घेतलाय तो आपण घालूया। कांदा सुद्धा मी ह्या भाजीला वापरलेला आहे म्हणजे आम्ही कांदा वापरतो। अगर तुम्ही कांदा जर का नैवेद्याला वापरत नसतील तर नाही घातला तरी सुद्धा चालेल। 1-2 मिनिटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं जेणेकरून हा कांदा आहे मस्त शिजतो। 1-2 मिनिटांसाठी मी झाकण लावून कांदा हा शिजवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये घालते मी थोडंसं मीठ कारण ही भाजी आहे ना आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची आहे। त्याच्यामुळे मीठ घालताना खूप सांभाळून घालायचं आहे जेणेकरून मिठाचं प्रमाण आहे ना हे कमी असेल तेवढं चांगलं। आता हे आपण थोडंसं परतून घेऊया। आता ह्यामध्ये ज्या आपण सर्व भाज्या घेतल्यात त्या घालायच्या। फरसबी, कारलं। आता ही पंचपक्वान्नाची जी भाजी केली जाते ना ती ना खूप केली जात नाही, अगदी थोड्या भाज्या घेऊन केली जाते। डांगर त्यामुळे मी ह्या सर्व थोड्या भाज्या घेऊन ती आज भाजी बनवलेली आहे। त्यानंतर गवार, भेंडा मिक्स करून घेऊया। ह्या भाज्या आहेत ना मस्त अशा तेलावर ना परतवून घ्यायच्या। 1-2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि ह्यामध्ये कसं आपण कारलं घालतो ना त्यामुळे ही भाजी कशी थोडीशी कडू अशी लागते। खूप कडू लागत नाही कारण कारल्याचा वापर काय आपण खूप करत नाही, अगदी थोडासाच करतो। पण ही भाजी आहे ना खूप छान लागते आणि रुचकर अशी लागते।
एखाद 2 मिनटं मी ही भाजी आहे व्यवस्थित तेलावर परतवून घेतली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले, अर्धा चमचा हळद आणि तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर ह्यामध्ये मी जवळजवळ 1.5 चमचा मसाला घातलेला आहे. जो आपला घरगुती मसाला असतो तोच मी घातलेला आहे. मिक्स करून घेते. ही भाजी आहे ना झटकेपट बनते, जास्त काही ह्याला वेळ लागत नाही. आणि या सर्व भाज्या आपण मिक्स करतो ना त्यावेळेस ह्या भाज्यांना ना बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आहे ना तो बिलकुल करायचा नाही. आणि ही भाजी आहे ना मंद आचेवर शिजून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्हाला मी ही भाजी आहे ना ही पॅनमध्ये करते. जर का तुम्हाला कुकरमध्ये करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. पण ह्या भाजीला ना जास्त शिट्या वगैरे काही घ्यायच्या नाही, एखाद शिटी बस होते. आता भाजी आहे ना मी सर्व मिक्स करून घेतली आहे. आता मंद आचेवर जवळजवळ मी ही 5 मिनिटांसाठी भाजी ही शिजवून घेणार आहे. आता ही भाजी आहे ना मी शिजवून घेतली आहे. अधूनमधून मी 2 ते 3 वेळा चमचा फिरवलेला आहे, जेणेकरून ही भाजी आहे ही पॅनला लागू नये. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की ही भाजी पॅनला लागते तर तुम्ही ह्याच्यावर थोडासा पाण्याचा साठा करू शकता. आता ही भाजी आहे ना मस्त आपण अशी शिजवून घेतली आहे. भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि ह्यामध्ये ना दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण बटाटासुद्धा घालतात. मी काही घातलेला नाही आहे. फक्त 5 आपण भाज्या वापरतो तेवढ्याच आपण वापरायच्या असतात. आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे ओला नारळ. एक 3-4 चमचे मी हा ओला नारळ घालते. त्यानंतर कोथिंबीर मिक्स करून घेऊया. थोडंसं गूळ किंवा तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. मीठ हे अगोदर मी घातलं होतं, पुन्हा आपण थोडंसं मीठ कमी आहे म्हणून घालूया. मिक्स करून घेऊया. भाजी एकदम मस्त अशी रेडी झाली. चवीला तर अप्रतिम अशी बनते आणि दिसायला देखील खूप छान वाटते. आता ही सर्व भाजी आहे ना व्यवस्थित मी गरम मसाला घातल्यानंतर ही अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून हा मसाला आहे हा व्यवस्थित भाजीला लागला पाहिजे. आता मी 2 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवणार आणि एक वाफ देणार आहे. जास्त वाफ काही आपल्याला द्यायची नाही आहे, कारण भाज्या ह्या सर्व शिजलेल्या आहेत. मस्त एक मी भाजीला वाफ दिली आहे आणि भाजी रेडी झाली आहे. मी गॅस बंद करते आणि आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. गरमागरम अशी पंचपक्वान्नाची भाजी रेडी झाली आहे. अगदी मी कुठल्या भाज्या घ्यायच्या आपल्या म्हणजे ज्या आपण पितृपक्षासाठी खास नैवेद्यासाठी ज्या भाज्या घेतल्या जातात त्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा ह्या 5 भाज्या आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत. त्यानंतर कशी भाजी करायची अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी आणि रुचकर अशी ही भाजी रेडी होते. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा येत्या श्राद्धामध्ये अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवले आहे. म्हणजे खास पितृपक्षासाठी आपण ही भाजी बनवली जाते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा. चॅनल जर का तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. कारण आतापर्यंत जेवढ्या झालेल्या रेसिपी आहेत आणि जेव्हा जेव्हा आपला नवीन व्हिडिओ अपलोड होतो ना तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.